न्यूज असो, राजकारण, सामाजिक, शैक्षणिक किंवा स्थानिक घडामोडी, प्रत्येक बातमीवर आमची करडी नजर. अचूक माहिती, जलद अपडेट्स. आपला विश्वासू न्यूज साठी तेज1 न्यूज. जनतेचा आवाज जनतेसाठी. धाराशिव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर झालीय. पावसाअभावी अनेक भागांतील पिकांनी माना टाकल्या असून काही ठिकाणी पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. कळंब तालुक्यातील इटकूर परिसरात परिस्थिती अधिक गंभीर बनली असून पीक वाचवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. सोयाबीन, उडीद, मूग, मका यांसह विविध खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने आणि जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच बियाणे, पेरणी, खुरपणी आणि फवारणीचा वाढता खर्च, त्यात डोक्यावर कर्जाचा भार आणि आता दरम्यान शासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर आधारित पाहणी न करता महसूल विभाग, कृषी विभाग आणि संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन गावनिहाय पीक परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे वारंवार आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी. तसेच पीक परिस्थितीचे प्राथमिक सर्वेक्षण करून प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल तयार करावा आणि शासनाच्या नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई व मदत द्यावी अशी जोरदार मागणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. पिकांनी माना टाकल्या आहेत. आता शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे अशीच बळीराजाची आर्त हाक आहे. धाराशिव प्रतिनिधी संतोष गिरे, तेज1 न्यूज. पंचनामे चालू आहेत, ते शेतकऱ्याला पीक कर्ज ज्यांना मिळालं त्यांनी आता भरायचं कसं आणि करायचं कसं. धाराशिव जिल्ह्यात मोठा कृषी अधिकाऱ्यांचा झालेला घोटाळा, त्या घोटाळ्यात त्यांनी लक्ष देऊन जरा कृषीकडे पक्ष द्यावं. पहा, या सगळं सोयाबीन, आता हे पिकात आलेलं सोयाबीन आहे, सगळं हे सोयाबीन चाललेलं आहे. याला पाहिलं तर तुम्ही नाजूक शेंगा